जय भवानी जय शिवाजी हे केवळ घोषवाक्य नाही, ही आपल्या अस्मितेची ओळख आहे। आज आपल्या मिणचे गावाच्या इतिहासातील सुवर्ण क्षण उजाडला आहे। ज्या स्वप्नाकडे वर्षानुवर्षे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या, ते स्वप्न आज प्रत्यक्ष साकार झालंय। गावच्या तलावाच्या मधोमध अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आज पूर्णत्वास आलं आहे। काही वर्षांपूर्वी हीच जागा होती जिथून जातानाही नाकाला रुमाल लावावा लागायचा। तलाव दुर्गंधीने भरलेला होता, सर्वत्र डास, कचरा आणि अस्वच्छता। गावाच्या श्रद्धास्थान असलेल्या मरगुबाई देवीच्या मंदिरालाही पडझड झाली होती। पहिल्याची परिस्थिती बघण्यासारखी नव्हती, लई घाण होती इथं। आम्ही पोरं लहानाची मोठी इतकी हे केली, पोरासनी माझ्या 2 रुपये देतो जावा गावात म्हटलं तर अजिबात नाही म्हणायचे, मी जाणार। आणि सारखं खालवर केल्याशिवाय तर आम्हाला निर्वाह नव्हती। इतकं ढास, इतकी घाण इथं आम्ही राहिलो। इथं या ठिकाणी मंदिर होतं, की मंदिरला सोनं द्यायला दसऱ्या दिवशी लोक येत होती, त्या फुलावर सोनं टाकत होती। इकडे हात यायची कोणीही बघत नव्हती, का तर घाणच सगळी होती, जिकडे बघल तिकडे घाण। गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न, आपलं मंदिर असं भग्नावस्थेत का? आपला तलाव असा दिनवाणा का? म्हणतात ना, जिथे छत्रपतींचे स्मरण आणि सेवाभाव असतो तिथे परिवर्तन घडवायलाच लागतं। गावचा मान पुन्हा उंचावण्यासाठी पुढाकार घेतला निस्सीम शिवभक्त प्रवीण यादव अण्णा यांनी। त्यांच्या मनात होतं एक स्वप्न, गाव तलावाला नवजीवन द्यायचं आणि त्याच्या हृदयात उभारायचं छत्रपतींचं एक अद्वितीय स्मारक। मी सरपंच होतो आणि सरपंच असताना पहिल्या ग्रामसभेची मीटिंग चालू झाली आणि मीटिंग चालू झाल्यानंतर फकीरवाड्यातील काही मंडळी, त्या शेजारच्या काही मंडळी, ह्या मंडळींनी एक अर्ज आणून दिला की या तलावामध्ये डासांचं प्रमाण, किड्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि याचं दुरुस्ती लवकर करावी, घाण काढावा, गाळ काढावा, अशा पद्धतीची चर्चा झाली। मग तलावाचा गाळ काढणे, बाकीचं सगळी स्वच्छता करायचा उपक्रम चालू झाला आणि आपण एक इथं शिवतीर्थ चांगल्या पद्धतीने उभा करायचं हा ध्येय घेऊन सगळेच कार्यकर्ते, गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते सगळे अहोरात्र झटून ह्याचा पाठपुरावा करू लागले। संकल्पना ठरली आणि कामाला सुरुवात झाली। मशिनांचा गडगडाट, कामगारांचा घाम आणि संपूर्ण गावाची साथ या तिन्हींच्या जोरावर उचलला गेला विकासाचा भार। आजूबाजू स्वच्छ झाली, तलावाचं बांधकाम नव्यानं झालं आणि आकार घेऊ लागलं एका भव्य स्वप्नाचं रूप। फक्त तलावच नव्हे तर श्रद्धेचंही पुनरुज्जीवन झालं। मरगुबाई देवीचं मंदिर नव्यानं सजलं। आज आपण या ठिकाणी जे उभे आहे शिवतीर्थावरती, तर याच्या अगोदर जर या वास्तूची अवस्था बघितली तरी अत्यंत बिकट अशी होती। या लोकांना या ठिकाणी सगळे लोक शौचास बसायचे, पण या जुन्यातली एक म्हण आहे की उकरंड्याचा सुद्धा पांग फिटतो, तसं या जागेचा आज पांग फिटलेला आहे। आज या ठिकाणी म्हणूनच लोक मरगाई देवीला आणि शिवतीर्थावरती यायला लागलेले आहेत, असं या जागेचं भाग्य उजळलेलं आहे। हे कामाचं नियोजन कशा पद्धतीनं लावायचं, काय करायचं, हे उठलं सुटलं की अण्णांच्या डोक्यात असायचं। भरपूर अण्णांनी प्रयत्न करून गावाला वेगळी दिशा लावली आणि मग आला तो क्षण ज्याने गावाच्या आत्म्याला नवी उभारी दिली। तलावाच्या मधोमध उभारले जाणार होते छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आणि त्यामुळेच आपलं गाव होणार होतं शिवतीर्थ। या कार्याला भक्कम आधार मिळाला आपल्या मान्यवरांच्या निधीमुळे आणि सहकार्यामुळे। मिणचे गावचे सुपुत्र माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर साहेब, आमदार सतेज पाटील साहेब, खासदार धैर्यशील माने दादा, आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू या सर्वांनी एकजूट होऊन हातभार लावला। तसेच विविध स्तरांवर परवानग्या मिळवून देताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम आणि केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने भैया यांचा मोलाचा सहभाग राहिला आणि त्याचबरोबर गावकरी, स्थानिक सहकारी आणि प्रवीण यादव अण्णा यांचा त्याग व मेहनत यांच्या जोरावर हे शिवतीर्थ आज साकार झालं आणि आज तो क्षण आपल्या डोळ्यांसमोर आहे। स्वच्छ तलाव, सुशोभित परिसर आणि भक्तांनी गजबजलेलं मरगुबाई देवीचं मंदिर
मधोमध उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा. पण आम्हाला असे वाटलं नव्हते इतकं सुधारणा होईल. पण हे त्यांच्या सद्भावना माध्यमांनी तिने जे काही कष्ट घेतले त्यामुळे हे बघा ही परिसरात याला काय म्हणतात रस्ता काय म्हणजे असं करून कंपाऊंड करून शिवतीर्थ जे केलंय होतंय ते परिवहन अण्णांनी केले. त्यामुळे आनंद आम्हाला बघायला मिळणार नव्हतं आणि बघायला मिळाला. मी या इथं जी काही शिवप्रतिमा उभारली जाणार आहे त्याचा शिल्पकार शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू कृष्णाजी राऊत कोल्हापूर. सगळ्यात महत्त्वाचं इथलं म्हणजे जे काय मी एक आर्टिस्ट आहे ज्यांना आर्टिस्ट म्हणून तुम्हाला सांगावं वाटते ही जागा. ह्या जागा भले पूर्वी इथं घाण असू दे परंतु या इथं आता बाकी ही जागा आणि हे पुतळा म्हणजे या भागाची शान होणार आहे यात काहीच शंका नाही. आता इथं शिवस्मारक जे उभा केले ह्याच्यामुळे इथं ना वयस्कर लोकांना इथं मॉर्निंग वॉकसाठी खूप फायदा होणार आहे. सकाळी आल्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी खूप छान केलेलं आहे. लहान मुलांना खेळायसाठी म्हणा बघण्यासाठी शिवतीर्थ निर्माण व्हायला लागले आणि खरोखर हे गावाचा कौतुकाचं क्षण आहे आणि बरेच लोक आज बाहेरचे येते आकर्षण या गावाकडे पाहायला लागल्यात. हे आमच्या गावचं मोठं भाग्य आहे. जे हा दिवस आमच्या मिंचे आणि मिंचेतल्या परिसरातील 20 गावच्या खेड्यातील परिसरातील आणि माझ्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांच्यासाठी एक चांगला आणि भाग्याचा दिवस आहे. जी या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन लोकार्पण सोहळा होतोय याचा मला खूप मोठा आनंद आहे. आज आपलं गाव भाग्यवान आहे असं प्रत्येकाला वाटतंय. कारण हा केवळ लोकार्पणाचा सोहळा नाही, हा आपल्या गावाच्या आत्म्याच्या पुनर्जन्माचा उत्सव आहे. हा आहे अभिमानाचा क्षण आणि हा आहे छत्रपतींच्या जयघोषाचा क्षण. जय भवानी, जय शिवाजी.